थोडस तुम्हाला काय म्हणतो फ्लॅशबॅक देऊया. फ्लॅशबॅक मध्ये आपण असं बघितलं की एक सबस्ट्रेट असतं आणि त्या सबस्ट्रेट वरती कोण अटॅक करत असतं तर रिएजंट अटॅक करत असत आणि मग तुम्हाला मेन जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट प्लस काय मिळत असतं तर बाय प्रोडक्ट मिळत असत. काय मिळत असतं प्रोडक्ट आणि काय मिळत असतं तर बाय प्रोडक्ट मिळत असतं. ठीक आहे. आता आपला सबस्ट्रेट हा कोण असू शकतो कार्बन फ्री रॅडिकल असू शकतो किंवा कार्बोकेटायन असू शकतो किंवा कार्ब काय असू शकतो एनायन असू शकतो. कारण आपण ऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन बघतोय. काय बघतोय हा मग ऑर्गॅनिक मध्ये मेनली आपण कार्बन कडे लक्ष देणार आहे मोस्ट सबस्ट्रेट म्हणून. मग जर कार्बन फ्री रॅडिकल असेल तर रिएजंट पण तुमचा फ्री रॅडिकलच असायला पाहिजे. पण जर कार्बोकेटायन सबस्ट्रेट आहे तर त्याला अटॅक करण्याला निगेटिव्हली चार्ज स्पीशीज यायला पाहिजे. म्हणजे कोण यायला पाहिजे तर न्यूक्लियोफाइल यायला पाहिजे. आणि जर कार्ब एनायन आहे तर त्याला पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज म्हणजे कोण यायला पाहिजे तर इलेक्ट्रोफाइल यायला पाहिजे रिॲक्शन घडवण्यासाठी. सो हे जे काय ब्रेकिंग वगैरे आहे ह्यामध्ये जर आपण अटॅक डिस्कस केला तर हा अटॅक कसा असतो. सो हे सगळं घडण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की बॉन्ड ब्रेकिंग व्हायला पाहिजे. बॉन्ड ब्रेक व्हायला पाहिजे आणि बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ना बॉन्ड काय होत असतो तर फॉर्म. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ना काय होत असतो तर बॉन्ड काय होत असतो तर फॉर्म होत असतो. मग बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंगची कॉन्सेप्ट जर बघितली तर आपण लास्ट लेक्चरला कोणता फिजन बघितलेला होता होमोलायटिक फिजन. कसला फिजन बघितलेला होता and what this homolytic fission deals with equal breaking of bond. काय आहे येस इक्वल ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. आणि हे मोस्टली कशामध्ये होत आहे जेव्हा एखादा मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूल मध्ये जो काही शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचा जो बॉन्ड आहे कोव्हॅलेंट बॉन्ड तर जे दोन ऍटम्स आहेत त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे किंवा नियरली काय आहे तर सेम. त्यामुळे तिथं अनइक्वल ब्रेकिंग वगैरे काय होऊ शकत नाही. इक्वल ब्रेकिंग होतोय. सो आपण फिश हुक न ब्रेकिंग दाखवतो. कसं दाखवतो ब्रेकिंग फिश हुक. हे झालं होमोलायटिक फिजन्स. आता नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट हेटेरोलायटिक फिजन. कसला फिजन heterolytic fission. So when we are dealing with heterolytic fission, hetero म्हणजे काय असते तर डिफरंट आणि मोर एनहान्स्ड वे मध्ये म्हटलं तर काय असते तर अनइक्वल. सो युअर हेटेरो इज डिफरंट और अनइक्वल ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. काय असते अनइक्वल ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. आता हे मोस्टली कोणाच्या केसमध्ये होते ज्यावेळी मॉलिक्यूल मध्ये असा एखादा बॉन्ड आहे ज्यामध्ये एकाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खूप जास्त आणि एकाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खूप काय आहे तर कमी आहे. समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ यस और नो. ठीक आहे. तर आपण हायड्रोलायसिसचं एक एक्झाम्पल बघितलेलंच होतं तरी आपण बघूया. हा सी इथं एच आहे इथं एच आहे इथं एच आहे आणि इथं काय आहे तर सीएल. ह्या केसमध्ये बघितलं CCl म्हणजे जे बॉन्ड फॉर्म झालेला आहे तो जर बॉन्ड ब्रेक करायचा असेल किंवा ब्रेक जर होत असेल सबस्टिट्यूशनला ब्रेक होत असतो तो तर क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे आणि कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे तर कमी. त्यामुळे जेव्हा कधीही हा बॉन्ड काय होणार आहे तर ब्रेक जेव्हा कधीही हा बॉन्ड काय होणार आहे ब्रेक
सो हा जो शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे हा क्लोरीन स्वतःकडे ओढणार, कारण त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त म्हणजे काय असतंय? ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय आहे? जास्त. काय आहे त्याची? ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय आहे तर? जास्त. सो हा काय झाला? हा Cl इथं काय झाला तर शिफ्ट. मग ह्याला डबल हेडेड एरोनं दाखवतो जेव्हा शिफ्टिंग होते त्यावेळी. काय होतंय? जेव्हा शिफ्टिंग होते त्यावेळी आपण कसला एरो वापरतो? डबल हेडेड एरो वापरतो. म्हणजे हा जो शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेले? बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ना क्लोरीनकडे. मग जर दोन्ही इलेक्ट्रॉन एकाकडे गेले तर एकाकडचा इलेक्ट्रॉन कमी झाला आणि एकाकडे इलेक्ट्रॉन काय झाला? वाढला. हा, ह्या काइंड ऑफ ब्रेकिंगला आपण कसलं ब्रेकिंग म्हणतो तर हेटेरोलायटिक ब्रेकिंग. मग कार्बन कडचा इलेक्ट्रॉन गेला म्हणून त्यावरती चार्ज काय येणार आहे? प्लस. आणि क्लोरीन कडून चार्ज गेला म्हणून त्यावरती चार्ज काय येणार आहे? मायनस. ठीक आहे. क्लोरीन कडे पहिल्यापासून 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, अजून एक आला निगेटिव्ह चार्ज, मग अजून एक लोन पेअर आला. ह्याला हेटेरोलायटिक फिजन म्हणतो. अनइक्वल ब्रेकिंग. कसलं ब्रेकिंग? हा, मग इथं हेड कोणाकडे असतो? ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जाणार आहेत, आणि टेल कोणाकडे असतो? जिथून इलेक्ट्रॉन्स जाणार आहेत. इथं डबल हेडेड एरो वापरतो, सिंगल हेडेड एरो वगैरे काही यूज करत नाही. ठीक आहे, फाईन. आता नेक्स्ट बघा, हे झालं हेटेरोलायटिक काय झालं तर फिजन. तर या हेटेरोलायटिक फिजन मध्ये जर कार्बनला मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम जर काय झालेला आहे? अटॅच झालेला आहे, तर तो जो काय मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम आहे त्याची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय आहे तर जास्त. त्यामुळे कार्बन वरती चार्ज काय डेव्हलप होणार आहे तर प्लस डेव्हलप होणार आहे. सो जेव्हा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन असतंय, काय असतंय? काय असते बाळांनो? पॉझिटिव्हली चार्ज कार्बन जो असतो त्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला आपण काय म्हणत असतो तर आपण त्याला कार्बोकेटायन म्हणतो बाळा. काय म्हणतो आपण ह्याला? कार्बोकेटायन. पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला काय म्हणतो? कार्बोकेटायन. आणि हा कार्बोकेटायन कसा हायब्रिडाइज्ड असतो तर sp2 हायब्रिडाइज्ड असतो. कसा हायब्रिडाइज्ड असतो? आणि जर एखादी स्पीशीज sp2 हायब्रिडाइज्ड आहे तर त्याची जॉमेट्री कशी असते तर ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री असते. कसली जॉमेट्री असते? आणि सेक्टेड कंप्लीट असते. सेक्टेड कंप्लीट असते 1 2 3 4 5 6. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6. सो त्याचं काय कंप्लीट आहे तर सेक्टेड कंप्लीट आहे. काय कंप्लीट आहे? काय कंप्लीट आहे? सेक्टेड. हा, आता ह्याची जी काही ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री असते ही अशी असते. ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री समजते काय तर? हा, ठीक आहे. आणि एक एक जो ऑर्बिटल असतो तो अनहायब्रिडाइज. इथं एक इलेक्ट्रॉन, इथं एक इलेक्ट्रॉन, इथं एक इलेक्ट्रॉन, जो की ओव्हरलॅप झाला हायड्रोजन बरोबर, जो की ओव्हरलॅप झाला हायड्रोजन बरोबर, जो की ओव्हरलॅप झाला हायड्रोजन बरोबर. अजून एक असतं अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल, ज्याला आपण पीझेड म्हणतो. काय म्हणतो? हा, फ्री रॅडिकलच्या केसमध्ये जो तुमचा अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल पीझेड होता त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन होता. काय होता? पण याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉनच नाहीये, एम्प्टी आहे. पीझेड ऑर्बिटल कसा आहे? पीझेड ऑर्बिटल कसा आहे? एम्प्टी. पीझेड ऑर्बिटल कसा आहे? एम्प्टी. बरं, आता ह्याची जर स्टॅबिलिटी डिस्कस करायला गेलं तर परत सेम इफेक्ट आपण बघतो. सगळ्यात पहिला इथे लिहिते CH3C CH3, इथं CH3,
इथं चार्ज काय येते तर प्लस. परत इथं CH3 सिंगल बॉन्ड CH, इथं काय येणार आहे तर CH3, इथं प्लस. परत CH3 C, इथं H, इथं H, ह्यावरती चार्ज काय येते तर प्लस. परत इथं H C, इथं H, इथं H, आणि इथं चार्ज काय आहे तर प्लस. जरा ह्याला लक्ष देऊन बघा, असं आपण पहिलाही बघितलेलं आहे. हा मिथाइल कार्बोकॅटायन आहे. कोणता कार्बोकॅटायन आहे? कसला कार्बोकॅटायन आहे? मिथाइल कार्बो काय आहे तर कॅटायन. हा इथाइल कार्बोकॅटायन. नेक्स्ट हा आयसोप्रोपिल कार्बोकॅटायन आहे. आणि हा टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन आहे. कार्बन कोणता कोणता आहे? इथं कार्बन ह्याला प्रायमरीच म्हणतो, पण हा मिथाइल आहे, मिथाइल रॅडिकल आहे. हा प्रायमरी कार्बन आहे, कारण ह्या कार्बोकॅटायनला अजून किती कार्बन जॉईन आहेत तर एक. परत हा कसला आहे तर हा सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, कारण ह्याला किती जॉईन आहेत मिथाइल ग्रुप किंवा अल्काइल ग्रुप किती जॉईन आहेत तर 2. आणि हा टर्शरी कार्बोकॅटायन आहे, कारण का तर ह्याच्याकडे किती कार्बन किंवा अल्काइल ग्रुप जॉईन आहेत तर 3 जॉईन आहेत. ठीक आहे. आपण स्टॅबिलिटी ऑर्डर डिस्कस करतोय. काय डिस्कस करतोय? स्टॅबिलिटी ऑर्डर. मला सांगा ऍक्च्युली काय झालं की कार्बोकॅटायन कसा फॉर्म झालाय? कार्बोकॅटायन फॉर्म झालाय जेव्हा ह्या दोघांमधला बॉन्ड काय झाला? ब्रेक, आणि एक कार्बनचा इलेक्ट्रॉन टोटली क्लोरीननं काय केलं तर घेऊन गेलं, आणि सेक्टेट कम्प्लीट आहे, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे ऑक्टेट कम्प्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची कमतरता आहे? 2. मग जो काय तुमचा कार्बोकॅटायन असणार आहे तो अनस्टेबलच असणार आहे. मग आता मिथाइल कार्बोकॅटायन मध्ये ह्या कार्बोकॅटायनला सगळे हायड्रोजन जॉईन आहेत. कोण जॉईन आहेत? सगळे. म्हणजे सगळे हायड्रोजन जॉईन असतील तर कोण पण त्याला शेअर करेल का इलेक्ट्रॉन्स? नाही करू शकत. म्हणजे स्वतःचा शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याला ढकलू शकत नाहीत, किंवा त्या कार्बोकॅटायनमुळे जे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झालाय त्याला कमी करू शकत नाही. कारण हायड्रोजन एलिमेंट ही असे असतात की ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त नसतातच, कमी पण नसतात, जास्त पण नसतात, प्रिसाइज असतात. कसे असतात? हा, त्यांचं ड्युप्लेट कम्प्लीट झालंय. काय कम्प्लीट झालंय? ड्युप्लेट. पण जर तुम्ही इथाइल कार्बोकॅटायन मध्ये बघितला तर एक अल्काइल ग्रुप आहे, आणि अल्काइल ग्रुप कसा असतो सांगितला मी तुम्हाला? इलेक्ट्रॉन डोनेटिंग. त्यामुळे तो शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःचा कोणाकडे देणार आहे तर ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बोकॅटायनकडे. इथं मग थोडस पॉझिटिव्हिटी काय होणार आहे तर जास्त होणार का कमी होणार? कमी होणार. थोडीशी पॉझिटिव्हिटी काय होणार आहे? कमी, कारण हा जो शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे हा कार्बोकॅटायन कडे काय केला गेला तर ढकलला. मग सेकंड आयसोप्रोपिल मध्ये परत किती आहेत? कार्बन 2. सो हे दोन्ही काय करणार आहेत तर स्वतःचे शेअर्ड पेअर कोणाकडे ढकलणार आहेत तर कार्बोकॅटायन. इथं एकाच अल्काइल ग्रुपनं स्वतःचा शेअर्ड पेअर कोणाकडे ढकलला? कार्बोकॅटायनकडे. इथं किती जणांनी ढकलला? दोघांनी. इथं किती जण ढकलणार आहेत? इथं किती जण ढकलणार आहेत? 3. मग सगळ्यात जास्त पॉझिटिव्हिटी कोणावरती कमी होणार आहे? सगळ्यात जास्त पॉझिटिव्हिटी कोणावरती कमी होणार आहे? ह्याच्यावरती कमी होणार आहे का ज्याच्याकडे जास्त अल्काइल ग्रुप्स आहेत ते होणार आहेत? ज्याच्याकडे जास्त अल्काइल ग्रुप्स आहेत ते काय करणार आहेत? स्वतःचं शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या कार्बोकॅटायनकडे काय करणार आहेत? शिफ्ट. मग त्या कार्बोकॅटायनकडे शिफ्ट केलं त्यामुळे त्यावरची पॉझिटिव्हिटी खूप काय होणार आहे तर कमी होणार आहे. मग ज्यावरची पॉझिटिव्हिटी कमी झाली तो इझिली अटॅक करायला बघणार किंवा अटॅक मध्ये इझिली पार्टिसिपेट करणार
मग सगळ्यात जास्त स्टेबल कोण असतं? तर सगळ्यात जास्त स्टेबल कोण असतं? तर टर्शरी कार्बोकेटायन. कोण असतं? स्टॅबिलिटी ऑर्डर जर आपण डिस्कस केली, काय डिस्कस केली? स्टॅबिलिटी ऑर्डर. तर त्या स्टॅबिलिटी ऑर्डर मध्ये टर्शरी कार्बोकेटायन काय असतं? तर मोर स्टेबल कम्पेअर्ड टू काय? तर सेकंडरी कार्बोकेटायन. कम्पेअर्ड टू काय? तर प्रायमरी कार्बोकेटायन. आणि कम्पेअर्ड टू काय? तर मिथाइल कार्बोकेटायन. हे बघा, कार्बोकेटायन्स असू देत किंवा कार्बन फ्री रॅडिकल असू देत, कार्बोकेटायन असू दे किंवा कार्बन फ्री काय असू दे? रॅडिकल. कार्बोकेटायन असू दे किंवा कार्बन फ्री रॅडिकल, त्यांची ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी सेम असते. टर्शरी कार्बन मोर स्टेबल असतो कम्पेअर्ड टू सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बन मोर स्टेबल असतो कम्पेअर्ड टू प्रायमरी कार्बन. आणि प्रायमरी कार्बन मोर स्टेबल असतो कम्पेअर्ड टू मिथाइल. मग तो फ्री रॅडिकल असू दे किंवा कार्बोकेटायन असू दे. असं का? तर जेव्हा आपण कार्बन फ्री रॅडिकल बघतो तर त्याला एक इलेक्ट्रॉनची कमतरता आहे ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी. म्हणजे कमतरता आहे. काय आहे? ती कमतरता पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणून तो इझिली अटॅक करायला देत असतो. पण ती जर कमतरता राहिलेले जे जॉईन असणारे अल्काइल ग्रुप्स आहेत ते जर पूर्ण करत असतील, म्हणजे त्याला दुःख कमी करत असतील त्याचं, ऍक्च्युली त्याला कोण देणार नाहीये. फक्त म्हणणार आहे की हा माझ्याकडे जो इलेक्ट्रॉन पेअर आहे तो तू घे. स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर त्याच्याकडे ढकलणार आहे. देणार कोण नाही. फक्त काय करणार आहे? फक्त काय करणार आहे? ढकलणार आहे. फक्त काय करणार आहे? ढकलणार आहे. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. So tertiary carbocations are more stable compared to secondary carbocations. Secondary carbocations are more stable compared to primary carbocation, and primary carbocations are more stable than methyl carbocation. Reason काय आहे? तर टर्शरी कार्बोकेटायन मध्ये किती अल्काइल ग्रुप असतात? 3 अल्काइल ग्रुप स्वतःचा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कार्बोकेटायन कडे ढकलत असतात. म्हणतात ठीक आहे, तुझ्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत ना, हे घे माझे इलेक्ट्रॉन्स घे, हे घे माझे इलेक्ट्रॉन्स घे. हे किती जण सांगतायत? 3. इथं किती जण सांगताय? 2. इथं किती जण सांगताय? 1. इथं कोण सांगताय? एकही नाही. मग एकही नाही म्हणजे तो त्याची कमतरता कायम आहे तशी राहणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती अटॅक काय होणार आहे? इझिली. काय होणार आहे अटॅक? काय होणार आहे अटॅक? इझिली होणार आहे. आता हेच पुढचं कार्ब एनायन. आता हा पार्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला नाहीये काय? कार्ब एनायनचं बद्दल जास्त काही इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये, पण आपण डिस्कस करायचंय कार्ब एनायन. कार्ब एनायन कसा फॉर्म होणार आहे? तर हे बघा, कन्सिडर करा ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणून असतं CH3 अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. ऍक्च्युली CH3Mg काय असतं? तर X. दिस इज मिथाइल मॅग्नेशियम हॅलाइड. It is one of the Grignard's reagent which we are going to discuss in hydrocarbons. With the help of अल्किल हॅलाइड पासून ग्रिग्नार्ड्स रिएजंट बनवलं जातं, ज्याला अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणतो. आणि त्याला डिकम्पोज करून अल्केन्सी काय करू शकतो? तर बनवू शकतो. ठीक आहे. इथं बघा, हा कार्बन आणि मॅग्नेशियम मध्ये मॅग्नेशियमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? कमी. मेटल आहे. कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? जास्त. नॉन मेटल आहे. सो तो ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणाकडे जास्त असणार आहे? कार्बनकडे. कोणाकडे जास्त असणार आहे? मग फ्युचर मध्ये जेव्हा बॉन्ड ब्रेक होईल त्यावेळी तर मिळताना काय मिळणार आहे? CH3 मायनस. कारण हा जो शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन होता तो कोणाकडे आला? तर कार्बनकडे. प्लस इथं काय येणार आहे? तर MgX. तर MgX वरती चार्ज काय येणार आहे? प्लस. कारण मॅग्नेशियमनं इलेक्ट्रॉन दिला ना, शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःचा दिला. समजते? पण मला संबंध ह्याच्याशी आहे, कार्ब एनायनशी. कोणाशी संबंध आहे? कार्ब एनायन. आता हा कार्ब एनायन कसा असतो? हा कार्ब एनायन sp2 हायब्रिडाइज्ड असतो. sp3 हायब्रिडाइज्ड असतो. सॉरी. हा जो कार्ब एनायन आहे
हा जो कार्बेनायन आहे जो की निगेटिव्हली चार्ज आहे तो कसला हायब्रिडाइज्ड आहे तर sp3 हायब्रिडाइज्ड आणि त्याची टेट्राहेड्रल जॉमेट्री असायला पाहिजे होती पण नसते कारण प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्यामुळे त्याची जॉमेट्री काइंड ऑफ काय असते तर ट्रायगोनल पिरॅमिडल मी काय सांगते लक्षात घ्या की जर 3 बॉन्ड पेअर्स आहेत आणि एक लोन पेअर आहे आणि जो काय ऍटम आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे कसला हायब्रिडाइज्ड आहे कसला हायब्रिडाइज्ड आहे sp3 हायब्रिडाइज्ड आहे तर त्या केसमध्ये ऍक्च्युअली असायला पाहिजे टेट्राहेड्रल पण लोन पेअर असल्यामुळे ती जॉमेट्री काय होते ट्रायगोनल पिरॅमिडल होते मग ह्याचं काय कम्प्लीट असते तर ह्याचं ऑक्टेट कम्प्लीट असते बाळांनो ह्याचं ऑक्टेट इनकम्प्लीट नाही ह्याचं ऑक्टेट काय आहे ह्याचं ऑक्टेट काय आहे कम्प्लीट कसं हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 हा 6 हा 7 आणि हा काय झाला तर 8 ऑक्टेट कम्प्लीट असतं त्यामध्ये 3 बॉन्ड पेअर असतात आणि एक काय असते तर लोन पेअर 3 बॉन्ड पेअर आणि एक मग इथं ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी जर आपण डिस्कस करायला गेलो काय डिस्कस करायला गेलो ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी तर इथं बघा हा सी आहे इथं काय आहे CH3 इथं काय आहे CH3 इथं काय आहे CH3 मायनस परत CH3 CH3 इथं H मायनस परत CH3 C इथं H इथं H मायनस आणि इथं C इथं H इथं H इथं H मायनस हे बघा मी एक एक्झाम्पल सांगते माझं पोट भरलंय काय झालंय माझं पोट जर मला कोणी खायला घातलं तर काय होणार आहे मला इरिटेट होणार आहे रिपेल होणार आहे तुम्ही वॉमिट करणार किंवा मला तो नको आहे त्यामुळे रिपल्शन होणार आहे येस नो ठीक इथं बघा हा ऑक्टेट कम्प्लीट आहेचा काय कम्प्लीट आहेचा ऑक्टेट आणि जे 3 ग्रुप त्याला जॉईन झालेत ते नायदर इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत नॉर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग नायदर इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि नॉर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजे ते काय त्याचं शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कार्बनला देणार पण नाही आणि त्याच्याकडून काय घेणार पण त्यामुळे ते आहे तसेच राहणार पण जेव्हा तुम्ही इथाईल घेताय काय घेताय इथाईल इथाईल मध्ये किंवा कोणताही प्रायमरी अल्काईल घेताय काय घेताय कोणताही हा प्रायमरी अल्काईल मध्ये एक अल्किल ग्रुप असणार आहे ना तो एक अल्काईल ग्रुप कसा असतो इलेक्ट्रॉन काय असतं डोनेटिंग असतं इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतं म्हणजे हा जो शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे हा कोणाकडे ढकलणार आहे कार्बनकडे पण कार्बन तर म्हणणार नकोय मला मला नको आहे कारण माझं ऑक्टेट कम्प्लीट आहे तू परत स्वतःचं शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देऊन माझ्यावरचं निगेटिव्ह चार्ज वाढवतोय म्हणजे मला रिपल्शन होतंय माझी स्टॅबिलिटी वाढत नाहीये माझी स्टॅबिलिटी वाढत नाहीये माझी स्टॅबिलिटी काय होणार आहे कमी होणार आहे समजते की नाही येस ऑर नो हा मग मला सांगा परत जेव्हा तुम्ही सेकंडरी कार्बन घेताय कार्बेनायन सेकंडरी कार्बेनायन ह्याला किती अल्काइल ग्रुप्स आहेत 2 आहेत एक कसं प्रायमरी अल्काइल ग्रुपला एक असतात हे बघा अल्काइल म्हणजे कोणताही अल्किल ग्रुप असू शकतो असं काय नाही की मिथाईलच असायला पाहिजे हा कार्बेनायन कोणता आहे तर हा टर्शरी कार्बेनायन आहे हा कार्बेनायन कोणता आहे तर हा सेकंडरी कार्बेनायन आहे कसला कार्बेनायन आहे सेकंडरी परत हा कसला कार्बेनायन आहे तर हा
प्रायमरी कार्बन आयन आहे आणि हा नॉर्मल आहे मिथाइल कार्बन आयन. समजते का मी काय सांगते ते? इथाइल किंवा प्रायमरी कार्बन आयन मध्ये एक अल्काइल ग्रुप आहे जो स्वतःचा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणाला देतोय? कार्बन. कोणाला देतोय? कोणाला देतोय? कार्बन. आणि सेकंडरीच्या केसमध्ये किती अल्काइल ग्रुप्स आहेत? 2 अल्काइल ग्रुप्स आहेत. परत अजून गर्दी त्यांना, अरे मला ऑक्टेट कंप्लीट आहे माझं, तुम्ही अजून शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन माझ्याकडे देऊ नका. रिपल्शन वाढणार. काय वाढणार? आणि स्टॅबिलिटी वाढणार का कमी होणार? तेच टर्शरीच्या केसमध्ये किती अल्काइल ग्रुप शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कार्बन आयन कडे देतात? टर्शरीच्या केसमध्ये किती जण देत असतात? 3 अल्काइल ग्रुप. किती अल्काइल ग्रुप? किती अल्काइल ग्रुप? सो हे जेव्हा 3 अल्काइल ग्रुप कार्बन कडे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देत असतात तर अजून जास्त गर्दी होईल. सगळ्यात कमी म्हणजे अनस्टेबल, हायली अनस्टेबल असणार आहे. समजतंय का? कार्बन आयन असेल आणि अल्काइल ग्रुप जर त्याला जास्त असेल तर ते अल्काइल ग्रुप स्वतःचा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्याकडे देऊन त्याच्याकडची गर्दी वाढवतात, रिपल्शन वाढवतात. त्यामुळे तो लेस स्टेबल होतो. कसा स्टेबल होतो? कसा स्टेबल होतो? लेस स्टेबल. सो सगळ्यात जास्त स्टेबल कोण असणार आहे? प्रायमरी नॉर्मल कार्बन आयन, मिथाइल कार्बन आयन. सगळ्यात जास्त स्टेबल कोण असतं? त्यापेक्षा कमी स्टेबल कोण असतं? प्रायमरी कार्बन आयन. त्यापेक्षा कमी, हा उलट, त्यापेक्षा कमी कोण असतं? सेकंडरी कार्बन. त्याच्यापेक्षा जास्त कमी अनस्टेबल काय असतं? टर्शरी कार्बन आयन. हा मला हेच सांगायचं होतं तुम्हाला की जर कार्बन आयनची ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी जर तुम्ही बघितला तर सगळ्यात जास्त स्टेबल कार्बन आयन कोण असतो? तर मिथाइल. त्यापेक्षा कमी स्टेबल इथाइल म्हणजे प्रायमरी कोणता पण. त्यापेक्षा कमी स्टेबल सेकंडरी. त्यापेक्षा कमी स्टेबल टर्शरी. एकदम जास्त स्टेबल कोण असतं? तर कार्बन आयन. कोण असतं? कोण असतं? कार्बन आयन सगळ्यात जास्त अनस्टेबल, सगळ्यात जास्त काय असतं? स्टेबल. आणि मिथाइल टर्शरी कार्बन आयन हा हायली काय असतो? तर अनस्टेबल. कार्बन फ्री रॅडिकल आणि कार्बोकॅटायनचं उलट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी कोणाचं असतं? तर कार्ब एनायनचं. कार्बन आयन मध्ये पहिला मिथाइल कार्बन आयन घेऊया, मग प्रायमरी कार्बन आयन, मग सेकंडरी कार्बन आयन आणि मग टर्शरी कार्बन आयन. मग सगळ्यात जास्त स्टेबल, मग प्रायमरी, मग सेकंडरी आणि मग कोण असणार आहे? तर टर्शरी. कोण असणार आहे? मग कोण असणार आहे? हा, अनस्टेबल. येस. सगळ्यात जास्त स्टेबल मिथाइल. टर्शरी कार्ब एनायन. कार्ब एनायन नेगेटिव्हली चार्ज असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? नेगेटिव्हली चार्ज. समजतंय इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक. सो आपण जे पॉइंट बघितलं आता ते थोडस डिस्कस करूया. आणि मी पहिलाच सांगते, मी थोडं जास्त सांगतेय कारण आपल्याला ते लागणार आहे पुढे, आपल्याला ते माहित असायला पाहिजे म्हणून एक्स्ट्राचे पॉइंट सांगते. ठीक आहे. इन द हेटेरोलाइटिक क्लीवेज of covalent bond, both the shared electron go to one of the two bonded atom. हेटेरोलाइटिक फिजन मध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन कोणत्या तरी एकाकडे जातात, ऍटम कडे जातात. मग कोणाकडे जातात? ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? तर जास्त. ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? जास्त. So this turn out to be the more electronegative atom of the two. The movement of an electron pair is represented by a curved arrow which is double-headed arrow. Double-headed मतलब ये double-headed नहीं, single arrow. Double-headed नहीं, single arrow है, दोनों है उसको, fish hook नहीं है वो. Now heterolytic cleavage of a covalent bond gives rise to two charged species. ज्यामध्ये एक काय असणार आहे? तर निगेटिव्ह आणि दुसरी काय असणार आहे? तर
पॉझिटिव्ह. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स गेले निगेटिव्ह, ज्याच्याकडून इलेक्ट्रॉन्स गेले पॉझिटिव्ह. So the negatively charged anionic species has the more electronegative atom which has taken away the shared pair of electrons with it. A heterolytic cleavage is represented as, इथं A आहे, हा shared pair of electron B कडे गेला, हा कॅटायन आहे आणि हा काय आहे तर एनायन. ठीक. हेट्रोलायसिस, आता बघा, जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय तर हेट्रोलायसिस घडवण्यासाठी सॉल्व्हंट पण कसा असायला पाहिजे, पोलार. जसं होमोलायटिक फिजन साठी आपल्याला कोणता सॉल्व्हंट पाहिजे होता, नॉन पोलार. कोणता सॉल्व्हंट पाहिजे होता, तसा इथं पोलार सॉल्व्हंट पाहिजे. सो हेट्रोलायसिस इज फेवर्ड इन अ पोलार सॉल्व्हंट. In the methyl bromide, the bromine is more electronegative. Thus, heterolysis of methyl bromide results in formation of methyl carbocation and bromide anion. Methyl carbocation and bromide anion. So, a carbon atom having septet of electron. पहिलाच सांगितलं मी तुम्हाला, कार्बोकेटायन जेव्हा फॉर्म होते त्यावेळी किती इलेक्ट्रॉन्स असतात, 6. काय असतात, कारण त्याच्याकडचा इलेक्ट्रॉन समोरच्याकडे गेलेला असतो. अँड अ पॉझिटिव्ह चार्ज इज नोन ॲज कार्बोकेटायन, ज्यालाच आपण काय म्हणतो, कार्बॅनियम आयन पहिला म्हणत होतो. Carbocation are highly unstable and reactive species formed as a intermediate in many organic reaction. It is sp2 hybridized. कसला हायब्रिडाइज असतो, sp2 हायब्रिडाइज ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री. पण जो अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे, कसला ऑर्बिटल आहे, तो एम्प्टी असतो. काय असतो तो, हा. दुसरं, सेंट्रल कार्बन ॲटम ऑफ कार्बोकेटायन इज sp2 hybridized state and has a trigonal planar geometry. The pz atomic orbital is a vacant. कसा आहे, vacant means empty and it is perpendicular to the plane containing the 3 sigma bonds at the carbon. समझ में आ रहा है, yes or no, yes or no, okay. Now carbocations are further classified as primary, secondary and tertiary. सगळ्यात पहिला मिथाइल फ्री रॅडिकल असतं, मग प्रायमरी, मग सेकंडरी आणि मग टर्शरी. स्टॅबिलिटी समजली त्याची कशी असते ती, yes or no. Heterolytic fission. Heterolytic bond fission generates a species called as carbanion. Carbanion कसा असणार आहे, negatively charged. कसा असतो, in which the carbon gets the shared pair of electron. This happens when a carbon atom is bonded to electropositive atom. आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेतलेला, काय घेतलेला, हा. आता ह्यामध्ये the central carbon atom of a carbanion has a complete octet of electrons and a negative charge. So the carbanion is unstable and reactive, which is formed as the reaction intermediate. Heterolytic fission is favored in which solvents, polar solvents. कशा सॉल्व्हंट मध्ये, polar solvents. The organic reaction proceed via heterolytic fission are known as ionic reactions किंवा polar reactions किंवा heteropolar reactions. पण मी तुम्हाला कार्बॅनायनचं हायब्रिडायझेशन पण सांगितलं, ऍज वेल ऍज मी तुम्हाला त्याची ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी पण सांगितलेली आहे. समजतंय का, येस ऑर नो, ठीक आहे. आता इथं बघा, काय ह्याचं ब्रेकिंग कसं होणार हे सांगितलंय. इथं बघा, इथं बघा, इथं फ्री रॅडिकल फॉर्म झालाय ना, काय फॉर्म झालाय, फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल फॉर्म झालाय म्हणजे हा जो बॉन्ड आहे हा इक्वली काय होणार आहे, ब्रेक. कसं तर फिश हुक. काय फॉर्म होणार आहे, फिश हुक. सो इथं कसला फिजन असणार आहे तर होमोलायसिस. काय आहे इथं, होमोलायसिस.
परत CH3C डबल बॉन्ड CH2H आहे. इथं दोन्ही इलेक्ट्रॉन्स कार्बन कडे येणार आहेत, हायड्रोजन ऍज अ पॉझिटिव्ह म्हणून बाहेर पडणार आहे. इथं कसलं फिजन झालं? हेटेरोलायसिस, अनइक्वल ब्रेकिंग. कसला फिजन झाला इथं? हेटेरोलायसिस, अनइक्वल ब्रेकिंग. अनइक्वल ब्रेकिंग झाल्यानंतर इथं काय फॉर्म होणार आहे? तर कार्ब एनआयन फॉर्म होणार आहे. इथं कार्बन फ्री रॅडिकल फॉर्म होणार. काय फॉर्म होणार आहे? कार्बन फ्री रॅडिकल. ठीक आहे. नेक्स्ट इथं बघा काय झालेलं आहे, ब्रोमीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणून जे काही शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ते कोणाकडे गेलेत? तर ब्रोमीन कडे गेलेत. कोणाकडे गेलेत? ब्रोमीन कडे. सो ब्रोमीन कडे गेलेत तर कार्बन वरती चार्ज काय आला? पॉझिटिव्ह. कार्बन वरती चार्ज काय आला? तर पॉझिटिव्ह. ठीक. कार्बन वरती चार्ज पॉझिटिव्ह आला. मग हा कार्बोकेटायन आहे. कोण आहे हा? कार्बो काय आहे? तर केटायन. हायड्रोलायटिक होते. परत इथं हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बन कडे गेले, मिथाइल कार्बोकेटायन फॉर्म झाला. परत इथं हेटेरोलायसिसच होते. हेटेरोलायसिस होऊन काय फॉर्म झाले? तर कार्बोकेटायन. इथं पण काय फॉर्म झाले? तर इथं पण हेटेरोलायसिस झालंय. आणि हेटेरोलायसिस होऊन काय फॉर्म झाले? तर कार्बोकेटायन. हेटेरोलायसिस होऊन काय फॉर्म झालाय? कार्बोकेटायन. समजतं इथं पर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? नो. टाइप्स ऑफ रिएजंट. आता सबस्ट्रेट कोण असू शकतो? कार्बन फ्री रॅडिकल, कार्बोकेटायन किंवा कार्बन काय असणार आहे? एनआयन असणार. त्याला अटॅक करणारा कोण असतो? तर रिएजंट. आणि रिएजंट पण किती प्रकारचा असतो मी तुम्हाला सांगितलं. रिएजंट किती प्रकारचा असतो? रिएजंट किती प्रकारचा असतो? हाच की, रिएजंट किती प्रकारचा असतो? 3 प्रकारचा असतो. एक तर तो फ्री रॅडिकल असू शकतो, किंवा न्यूक्लिओफाइल असू शकतो, किंवा इलेक्ट्रोफाइल असू शकतो. जर कार्बन फ्री रॅडिकल आहे तर अटॅक करणारा पण फ्री रॅडिकल असायला पाहिजे रिएजंट. जर सबस्ट्रेट कार्बोकेटायन आहे तर अटॅक करणारा कोण असायला पाहिजे? निगेटिव्हली चार्ज स्पीशीज, ज्याला आपण काय म्हणतो? तर न्यूक्लिओफाइल. आणि जर कार्ब एनायन असेल तर त्याला अटॅक करणारा कोण असायला पाहिजे? तर इलेक्ट्रोफाइल. आणि इलेक्ट्रोफाइल कोण असतात? तर पॉझिटिव्हली काय असतात? तर चार्जड काय असतात? तर स्पीशीज. सो नॉर्मली रिएजंट 3 प्रकारचे असतात, फ्री रॅडिकल, न्यूक्लिओफाइल आणि काय असतात? तर इलेक्ट्रोफाइल. पहिला आपण फोकस कशावरती ठेवूया? तर न्यूक्लिओफाइल्स. आणि कशावरती ठेवूया? तर इलेक्ट्रोफाइल्स. हे बघा, who are nucleophiles? Nucleophiles are negatively charged species. Negatively charged species or neutral molecule, or neutral molecule having what? Neutral molecule having lone pair of electrons. Neutral molecules having lone pair of electrons. आता who are हे बघा, निगेटिव्हली चार्ज स्पीशीज कोण? Cl मायनस, Br मायनस, OH मायनस, Cn मायनस. हे निगेटिव्हली चार्ज स्पीशीज. न्यूट्रल मॉलिक्युल्स, अमोनिया, पण त्याच्याकडे लोन पेअर आहे नायट्रोजनकडे. त्यानंतर वॉटर, H2O, पण त्याच्याकडे लोन पेअर आहे. सो हु आर न्यूक्लिओफाइल्स? न्यूक्लिओफाइल्स एक तर निगेटिव्हली चार्ज स्पीशीज आहेत, किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत जे लोन पेअर, ज्यांच्याकडे लोन पेअर आहे. कारण ते लोन पेअर नंतर कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत? तर बॉन्ड पेअर. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत?
समझ में आ रहा है क्या? यस और नो? हाँ, फाइन. Now who are electrophiles? Electrophiles are positively charged species. Positively charged species or positively charged species or neutral molecules or neutral molecules whose octet is incomplete. तुम्ही म्हणाल न्यूट्रल मॉलिक्यूल आणि ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. हो, आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितले तसे ज्यांचं ऑक्टेट इनकम्प्लीट असतं. पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज तर आपल्याला माहितच आहे. Na+ आहे, Mg2+ आहे, Ca2+ आहे किंवा H+ आहे. हे पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज झाले. आणि न्यूट्रल मॉलिक्युल्स ज्यांचं ऑक्टेट कम्प्लीट नाहीये कोण आहे? बेरिलियम क्लोराइड आहे, बोरॉन ट्रायफ्लोराइड आहे, AlCl3 आहे. आता AlCl3 अल्युमिनियम आहे, ह्याला किती बॉन्ड आहेत क्लोरीनचे? 3. म्हणजे अल्युमिनियमचं फक्त सेक्टेट कम्प्लीट आहे, ऑक्टेट कम्प्लीट काय कम्प्लीट नाहीये? काय कम्प्लीट नाहीये? काय कम्प्लीट नाहीये? समझ में आ रहा है? ठीक है. Now why they are called as like this? See, if it is a negatively charged species म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स पहिल्यापासून काय आहेत तर जास्त. काय आहेत इलेक्ट्रॉन्स पहिल्यापासून? त्यामुळे इट इज न्यूक्लियस लविंग. इट इज न्यूक्लियस लविंग अँड इलेक्ट्रॉन हेटिंग. त्यामुळे त्याला प्रेम कोणाबरोबर आहे? न्यूक्लियस बरोबर प्रेम आहे. न्यूक्लियस लविंग. हे बघा, हे जे आहे ना न्यूक्लियोफिलिक, फिलिक म्हणजे लव्ह, फाईल म्हणजे इथं लव्ह असते. सो इट इज न्यूक्लियस लविंग. न्यूक्लियस लविंग अँड इलेक्ट्रॉन काय असते तर हेटिंग. कारण त्याच्याकडे पहिल्यापासून इलेक्ट्रॉन जास्त आहेत, त्यामुळे अजून इलेक्ट्रॉन जर त्याच्याकडे आलं तर रिपल्शन होणार आहे. अजून इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आले तर ह्याचं उलट काय असणार आहेत? हे इलेक्ट्रोफाईल, इलेक्ट्रॉन लविंग. काय इलेक्ट्रॉन लविंग आहेत बाळांनो हे? कारण ह्याच्याकडे इलेक्ट्रॉनची काय आहे? कमतरता आहे, म्हणून त्यांना इलेक्ट्रॉन अजून पाहिजे. काय पाहिजे त्यांना? इलेक्ट्रॉन. म्हणून ह्यांना अजून एक शब्द म्हटला गेलाय, न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच. न्यूक्लियोफाइल्स कसे असतात? इलेक्ट्रॉन रिच. जेवढे इलेक्ट्रॉन पाहिजे त्यापेक्षा जास्तच आहेत, इलेक्ट्रॉन रिच. हा, आणि न्यूक्लियोफाइल्स ना, इलेक्ट्रोफाइल्सला आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रॉन डेफिशियंट, इलेक्ट्रॉनची कमतरता आहे यांच्याकडे. काय आहे त्यांच्याकडे? इलेक्ट्रॉनची काय आहे? इलेक्ट्रॉनची काय आहे? कमतरता. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? ठीक आहे. आता मला सांगा, हे न्यूक्लियोफाइल्स आहेत आणि नेगेटिव्हली चार्ज आहेत, म्हणजे हे कोणावरती अटॅक करणार आहे? दे अटॅक्स. न्यूक्लियोफाइल्स आहेत तर ते अटॅक कोणावर करणार आहेत? अटॅक्स ऑन इलेक्ट्रोफिलिक सेंटर. न्यूक्लियोफाइल्स कोणावरती अटॅक करणार आहे? इलेक्ट्रोफिलिक सेंटर. न्यूक्लियोफाइल्स आहेत, न्यूक्लियस लविंग आहेत, इलेक्ट्रॉन रिच आहेत. मग इलेक्ट्रॉन रिच आहेत तर अपोजिट अट्रॅक्ट्स. इलेक्ट्रॉन रिच आहेत तर अटॅक कोणावरती करणार आहेत? इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सेंटर. आणि मोस्टली इलेक्ट्रोफिलिक सेंटर कोण असतं? कार्बोकेटायन. कोण असतं? हा. आता हे जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत, इलेक्ट्रोफाइल्स काय आहेत तर इलेक्ट्रोफाइल्स काय आहेत तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत तर ते कोणावरती अटॅक करणार आहेत? न्यूक्लियोफिलिक सेंटर. कोणावरती अटॅक करणार आहेत? कोणावरती अटॅक करणार आहे? न्यूक्लियोफिलिक सेंटर. आणि न्यूक्लियोफिलिक सेंटर नॉर्मली सबस्ट्रेट मध्ये कोण असतं? कार्बेनायन. कोण असतं? कोण असतं? कार्बेनायन. समजलं फरक?
न्यूक्लिओफाइल्स आणि इलेक्ट्रोफाइल्स मध्ये न्यूक्लिओफाइल्स आर न्यूक्लियस लविंग, इलेक्ट्रॉन हिटिंग, इलेक्ट्रॉन रिच. They are negatively charged species or a neutral molecules having lone pair of electrons, and they will always attack the electrophilic center. कुठे अटॅक करणार आहेत ते? म्हणजे इथं जिथं इलेक्ट्रॉन्सची डेफिशियन्सी आहे, कुठे अटॅक करणार आहेत ते? कुठे अटॅक करणार आहेत ते? जिथं इलेक्ट्रॉन्सची काय आहे तर डेफिशियन्सी. जिथं इलेक्ट्रॉन्सची काय आहे? जिथं इलेक्ट्रॉन्सची काय आहे? डेफिशियन्सी. मग नेक्स्ट इलेक्ट्रोफाइल्स. कोण आहेत इलेक्ट्रोफाइल्स? इलेक्ट्रोफाइल्स आर पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पीशीज और न्यूट्रल मॉलिक्युल्स ज्यांचा काय कंप्लीट नाहीये? ऑक्टेट कंप्लीट नाहीये. मग ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत म्हणून इलेक्ट्रॉन लविंग असणार आहेत. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत म्हणून इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन लविंग आहेत तर कोणत्या सेंटरवरती अटॅक करणार आहेत? जिथं इलेक्ट्रॉन जास्त आहेत. इलेक्ट्रॉन कुठे जास्त असतात? न्यूक्लिओफाइल. मग न्यूक्लिओफिलिक सेंटर. कसला सेंटर? मग न्यूक्लिओफिलिक सेंटर जिथं इलेक्ट्रॉन जास्त असतात. मोस्टली कार्बन आयन असतो सबस्ट्रेट मध्ये आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट कार्बोकेटायन असतो. समजलं इथंपर्यंत? येस ऑर नो? ठीक. Types of reagent. So what is meant by reagent? Reagent is a highly reactive species which attacks the substrate. Which attacks the. Identify the reagent, substrate, product and byproduct. हा reagent आहे, हा substrate आहे, हा product आहे आणि हा काय तर byproduct. सो इथं तुम्हाला फक्त इलेक्ट्रोफाइल्स आणि न्यूक्लिओफाइल्स बद्दलच सांगितलंय, पण मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलंय एखादा फ्री रॅडिकल असेल ना तो खूप खूप रिएक्टिव्ह असतो. एखादा फ्री रॅडिकल हा. द पोलार ऑर्गॅनिक रिएक्शन्स. The polar organic reactions are brought about by two types of reagent, depending upon their ability to either accept or donate the electrons from or to the substrate. Accept electrons from the substrate किंवा donate electrons to the substrate. Huh? Reagents are further classified into two types, electrophiles and nucleophiles. Now who are electrophiles? Electrophiles meaning electron loving species. कसले species आहेत हे? Electron loving species who accepts the electrons from the substrate. जे कोणापासून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असतात? जे कोणापासून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असतात? सबस्ट्रेट. कोणापासून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असतात? सबस्ट्रेट पासून. Thus what? Thus electrophiles are electron seeking species because they themselves are electron deficient. ते स्वतः इलेक्ट्रॉन डेफिशियंट. मग एखादी पॉझिटिव्हली चार्ज आयन किंवा न्यूट्रल स्पीशीज ज्याच्याकडे वॅकेंट ऑर्बिटल आहे, सोप्या भाषेत सांगते मी, इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. काय आहे? इनकम्प्लीट ऑक्टेट. काय आहे? such as AlCl3, BF3, etc. are electrophiles. Now who are nucleophiles? Nucleophiles are nucleus seeking species. कसले species आहे? Seeking species. They gives away the electrons to the substrate. This is because nucleophiles are electron rich species. Okay. For example, negatively charged species एकच दिले, मी तुम्हाला खूप सारे दिलेले, किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्स ज्यांच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. काय ज्यांच्याकडे? काय ज्यांच्याकडे लोन पेअर ऑफ काय आहे तर इलेक्ट्रॉन. समझ में आ रहा है यहाँ पे? यस और नो? यस और नो? हा. आता इथं बघा, a polyatomic electrophile has an electron deficient atom and it is called as electrophilic center. हे बघा, हा बोरॉन आहे ना, ह्या बोरॉन मध्ये हा जो BF3 आहे ना, हा BF3 असा आहे, B एक F
आणि एक F. म्हणजे त्याचं सेक्टेट कम्प्लीट झालंय, त्याचं ऑक्टेट कम्प्लीट झालेलं नाही. मग ह्याच्याकडे सेंटर आहे, हा कसला सेंटर आहे तर इलेक्ट्रोफिलिक सेंटर. कसला सेंटर आहे? हा. मग कोण अटॅक करणार आहे? न्यूक्लिओफिलिक सेंटर, ज्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. काय त्याच्याकडे? सो इथं बघा, a polyatomic electrophile has an electron deficient atom and it is called as electrophilic center, while a polyatomic nucleophile has an electron rich atom in it and it is called as nucleophilic center. For example, the electrophilic center of the electrophile is AlCl3. In AlCl3 is aluminium, ज्याच्याकडे 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. आणि न्यूक्लिओफिलिक सेंटर इन H2O इज ऑक्सिजन, कारण ऑक्सिजन कडे किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात? 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. सो अ न्यूक्लिओफाइल अटॅक्स द इलेक्ट्रोफिलिक सेंटर इन द सबस्ट्रेट. हे मी खूपदा सांगितलं तुम्हाला की जर न्यूक्लिओफाइल असेल, अटॅकिंग रिएजंट न्यूक्लिओफाइल आहे, तर तो कोणत्या सबस्ट्रेट वरती अटॅक करणार आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्ट्रेट. मग इलेक्ट्रोफिलिक सबस्ट्रेट कोण असतं? कार्बोकेटायन असतं. and bring about the nucleophilic reaction. On the other hand, the electrophile attacks on the nucleophilic center in the substrate and brings about the electrophilic reaction. This principle is illustrated in the following simple reaction, though it is not an organic reaction. ही organic नाही तरी पण दाखवली. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? Yes or no? Yes or no? So, ठीक आहे. इथे बघा थोडे क्वेश्चन्स विचारलेत त्यांनी तुम्हाला. आपण काय म्हटलं, जेव्हा अटॅक होणार आहे तेव्हा इलेक्ट्रोफाइल असेल तर तो न्यूक्लिओफिलिक सेंटर वरती अटॅक करणार, आणि न्यूक्लिओफाइल जर असेल तर तो फिलिक सेंटर वरती अटॅक करणार. मग हा इलेक्ट्रोफिलिक किंवा न्यूक्लिओफिलिक सेंटर क्रिएट कसा होतो? काय कसा होतो? मग त्या क्रिएट होण्यासाठी तिथं इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट होत असते. काय डिस्प्लेसमेंट होत असते? जे काही शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, त्या शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट होत असते, आणि त्या शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनच्या डिस्प्लेसमेंट वरती मग पोलरायझेशन होते. एकावरती नेगेटिव्ह चार्ज डेव्हलप होते आणि एकावरती पॉजिटिव. समझ में आ रहा है? मतलब न्यूक्लियोफिलिक सेंटर क्रिएट होने के पहले जो बॉन्ड था उसमें जो डिस्प्लेसमेंट हुई, क्या हुई? हाँ, तो फिर वो दो तरफ की डिस्प्लेसमेंट रहते हैं, एक परमानेंट डिस्प्लेसमेंट रह सकता है या फिर टेम्पररी डिस्प्लेसमेंट. उसको हम लोग डिस्कस करते हैं इलेक्ट्रॉनिक इफेक्ट इन द ऑर्गेनिक रिएक्शन. किसमें, किस पॉइंट में डिस्कस करते हैं? इलेक्ट्रॉनिक इफेक्ट इन द ऑर्गेनिक रिएक्शन. सो वी noted earlier that in polar organic reaction the nucleophilic center in the nucleophile attacks the electrophilic center in the substrate, whereas the electrophilic center in the electrophile attacks the nucleophilic center in the substrate. How these electrophilic or nucleophilic centers are generated in a neutral substrate? कशी होत असतील तर आपल्याला माहित आहे. कसं तर जर तो बॉन्ड घेतला आणि त्या बॉन्ड मध्ये जे 2 ऍटम्स आहेत त्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा काय आहे? डिफरन्स आहे. तर ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्याकडे तो शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे? अट्रॅक्ट. म्हणून त्यावरती पार्शियल निगेटिव्ह आणि समोरच्या वरती पार्शियल पॉझिटिव्ह असा चार्ज काय होणार आहे? डेव्हलप. So this happens because of displacement of valence electron within some organic molecules, which results in their polarization. So the displacement of valence electron, कोणाची डिस्प्लेसमेंट? जे पेअरिंग मध्ये, जे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये इन्व्हॉल्ड आहेत तेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात बाळांनो. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कोण असतात? जे बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करतात, बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स. कसल्या मधले इलेक्ट्रॉन्स? येस, सो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. सो द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन रिझल्टिंग इन पोलरायझेशन of an organic molecule is called as electronic
effect. Electronic effect that occurs in the ground state is permanent effect. कसला इफेक्ट आहे? ग्राउंड स्टेटला तुम्ही त्याला काय केलं नाही, आपोआप झालं, पण तुम्ही त्याला घडवून आणला, इट इज अ टेम्पररी इफेक्ट. कसला इफेक्ट आहे? हा, this takes place due to influence of certain atoms or a substituents of certain structural feature present in the molecule. आता हे जे परमनंट इफेक्ट आहे ना बाळांनो, हा परमनंट इफेक्ट 3 प्रकारचा आहे. हा परमनंट इफेक्ट जो आहे तो किती प्रकारचा आहे? 3 प्रकारचा आहे. कोणते 3 प्रकार आहेत परमनंट इफेक्ट मध्ये बघा. पहिला आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. दुसरा आहे रेझोनन्स. दुसरा काय आहे? इफेक्ट. दुसरा इफेक्ट कोणता आहे? रेझोनन्स इफेक्ट. तिसरा आहे हायपर कॉन्ज्युगेशन. तिसरा इफेक्ट कोणता इफेक्ट आहे? इथं त्यांनी 3 इफेक्ट दिलेत परमनंट इफेक्ट म्हणून, पण सॉरी 2च दिलेत, पण मी तुम्हाला पहिलाच सांगते परमनंट इफेक्ट किती आहेत? परमनंट इफेक्ट किती आहेत? 3. कोणते 3 परमनंट इफेक्ट आहेत? इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेशन. 2 प्रकारचे इफेक्ट असतात, एक परमनंट आणि एक टेम्पररी. टेम्पररी इफेक्ट मध्ये एकच प्रकार येतो. कोण सांगा? इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. कसला इफेक्ट? कसला इफेक्ट? टेम्पररी इफेक्ट मध्ये एकच येतो. कोणता येतो? मेरिक इफेक्ट. आता सगळ्यात पहिला परमनंट इफेक्ट बघूया. कसला इफेक्ट बघूया? कसला इफेक्ट बघूया बाळांनो? परमनंट इफेक्ट. कसला इफेक्ट बघूया? परमनंट इफेक्ट. तर परमनंट इफेक्ट मध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट बघूया सगळ्यात पहिला. परमनंट इफेक्ट मध्ये सगळ्यात पहिला कोणता बघूया तर इंडक्टिव्ह इफेक्ट. इथे बघा, वी आर गोइंग टू डिस्कस विच इफेक्ट? परमनंट इफेक्ट. त्या परमनंट इफेक्ट मध्ये आपण सगळ्यात पहिला कोणता इफेक्ट बघायचा आहे तर येस, वी आर गोइंग टू डिस्कस इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह हा शब्द आहे इंड्यूस. इंड्यूस म्हणजे घुसणे. इंड्यूस म्हणजे घुसणे. तुम्ही हे जनरेटर्स बघितलाय 10वीला. कसे वर्क होतात जनरेटर्स? प्रायमरी कॉइल मधून इलेक्ट्रिसिटी पास केली जाते आणि मग सेकंडरी कॉइल मध्ये तो करंट काय होतो? इंड्यूस. इंड्यूस होतो म्हणजे काय होतो तर घुसतो. येस ऑर नो? असंच काहीतरी आपण बघितलेलं होतं. मॅग्नेटिक इफेक्ट, इंडक्शन, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ समथिंग होतं बघा, इंडक्शन किंवा मॅग्नेटिक इंडक्शन, असे काहीतरी पॉइंट होते 2. ठीक. इथं काय मॅग्नेटिक इलेक्ट्रिकचा संबंध येत. इथं इंडक्शन होत आहे. कसं होत आहे तर ड्यू टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. कशामुळे होता? डिफरन्स इन इलेक्ट्रोनिक. याचा तुम्हाला सिंपल एक सांगते. हा मॉलिक्यूल आहे CH3 CH2 CH2 C. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे. N प्रोपाइल क्लोराइड आहे हा. कोण आहे हा? कोण आहे हा? N प्रोपाइल क्लोराइड. N प्रोपाइल क्लोराइड मध्ये हा जो कार्बन आहे ज्या हॅलोजनला जॉईन आहे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? जास्त. हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते. सो क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे कसला चार्ज डेव्हलप होणार आहे? निगेटिव्ह. म्हणजे हे जे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, कोणता इलेक्ट्रॉन आहे? दोघांमध्ये, कार्बन आणि क्लोरीन मध्ये, ते कोणी ओढला? क्लोरीनला. त्यामुळे ह्या कार्बन वरती चार्ज काय डेव्हलप होणार आहे? प्लस. पार्शियल प्लस. स्लाइट. टोटल प्लस आला का? पार्शियल. मी इथे पार्शियल +1 टाकते. का सांगते बघा. हा कार्बन याच्या बाजूला जॉईन आहे ना, हा कार्बन याच्या बाजूला. तर हा कार्बन काय करतो? माझे इलेक्ट्रॉन्स ह्या क्लोरीन न ओढले, म्हणून मी हे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन माझ्याकडे ओढणार. म्हणून बाजूच्या कार्बन वरती पण पोलॅरिटी इंड्यूस होते, पार्शियल +2.
आता परत हा काय म्हणणार आहे, माझे इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बनने ओढले, म्हणून तुझे इलेक्ट्रॉन्स मी ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन्स कोण ओढतो, हा कार्बन. मग ह्यावरती काय येणार आहे, पार्शियल +3. झाली का पोलॅरिटी डेव्हलप? झाली. पहिली गोष्ट पोलॅरिटी डेव्हलप झाली. दुसरं काय आहे, तुम्ही म्हणणार की मॅम ह्या सगळ्यांची म्हणजे पार्शियल +1 पार्शियल +2 पार्शियल +3 ची स्टेट काय असते, सेम असायला पाहिजे, असते नाही, नसते. ज्या ताकदीनं क्लोरीननं कार्बन कडून इलेक्ट्रॉन काढून घेतले, त्या सेम ताकदनं हा पहिला कार्बन दुसऱ्या कार्बनकडे काढून घेऊ शकत, त्यापेक्षा कमी ताकदीनं हा सेकंड कार्बन तिसऱ्या कार्बन पासून, आणि तिसरा कार्बन जर पुढे कार्बन जॉईन असेल तर त्याला काय तो ओढू शकतच. सो तुमचा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, इंडक्शन झालं, पोलॅरिटी वगैरे इंड्यूस वगैरे झालं, ते इंडक्टिव्ह इफेक्ट अप टू 3 कार्बनच अप्लाय होते. किती कार्बन अप्लाय होते, 3 कार्बन. आणि त्याची ऑर्डर काय असते, इंडक्टिव्ह इफेक्टच्या स्ट्रेंथची पार्शियल +1 ची पोलॅरिटी सगळ्यात काय असते, जास्त, त्यापेक्षा पार्शियल +2, त्यापेक्षा पार्शियल +3. आणि ह्या पुढे काय तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट वगैरे डेव्हलप झालंय असं काय दिसणार, असं काय दिसणार नाही. समजतंय का मी काय सांगते, येस ऑर नो, येस ऑर नो. हा, आता मेनली 2 प्रकार ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट असतात बाळांनो. इंडक्टिव्ह इफेक्ट किती प्रकारचे असतात, तर 2 प्रकारचे. कोणते 2 प्रकारचे असतात, तर एक असते पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. काय असतं, एक असतं पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि एक असतं निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. हे बघा, ज्या ऍटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, एका मॉलिक्यूल मध्ये जर 2 ऍटम्स घेतले आणि एकाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, सो त्याची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय तर जास्त. म्हणजे जो शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतो तो कसला इफेक्ट दाखवणार आहे, नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि जो स्वतःचा शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ओढायला देतो, मग हा मिथाइल ग्रुप आहे ना, अल्काइल ग्रुप आहे ना हा, मग अल्काइल कसले, मोस्टली अल्काइल कसले इफेक्ट दाखवतात, तर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ते स्वतःचं शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन समोरच्याला ओढायला देतात. म्हणून आपण म्हणतो की अल्काइल ग्रुप, कोणताही अल्काइल ग्रुप, हा पूर्ण अल्काइल ग्रुप जर कन्सिडर केला, इट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग. कसला आहे तो, कसा आहे तो, आणि मोस्टली जे नेगेटिव्हली चार्ज स्पीशीज आहेत आणि ज्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, ज्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, तर ऍट द एंड स्वतःकडे ते शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करत असतात, ओढत असतात. म्हणून त्यांना कसला इफेक्ट दाखवतात, नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. कसला इफेक्ट दाखवतात, ठीक आहे. सो we are going to learn inductive effect. So what is inductive effect बघा, we learned earlier that covalent bond between two atoms differ in their electronegativity. त्याला कसला बॉन्ड म्हणतो आपण, पोलार कोव्हॅलेंट. एक कार्बन आहे, क्लोरीन आहे, क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे, त्यामुळे एकावरती पार्शियल मायनस एकावरती पार्शियल प्लस, त्याला कसला बॉन्ड म्हणतो आपण, पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. So the covalent bond between carbon and more electronegative chlorine is polar. When an organic molecule has a polar covalent bond in its structure, मग polarity is induced, घुसते, in the adjacent carbon-carbon bond also. त्याच्या बाजूच्या पण adjacent, हा कार्बन आहे, हे दोघं पोलार असणारच आहेत, पण ह्यांच्यामध्ये पोलॅरिटी इंड्यूस झाली म्हणून ह्याच्या बाजूच्याला पण पोलॅरिटी काय होणार आहे, इंड्यूस. आणि पोलॅरिटी इंड्यूस फक्त पहिल्या 3 कार्बन पर्यंतच होते, त्याच्या पुढे इंड्यूस होत. सो बघा, when an organic molecule has a polar covalent bond in its structure, polarity is induced in the adjacent carbon-carbon single bond too. This is called as which effect? Inductive effect. कसला इफेक्ट म्हणतो आपण याला,
ठीक है. So in this molecule a positive polarity is developed on C2 by inductive effect of the C1 atom bonded to normally C1. हे बघा, हे क्लोरीन मायनस आलं हा, कारण हा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे शिफ्ट झाला. हा शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ज्यावरती शिफ्ट झाला तर ह्यावरती चार्ज काय आला तर +1. तर ह्याच्यावरती पोलॅरिटी इंड्यूस झाली. हा काय म्हणणार आहे, माझे इलेक्ट्रॉन पेअर ह्यानं ओढलं ना क्लोरीननं, मी ह्याचं पण इलेक्ट्रॉन पेअर इंड्यूस ओढणार आहे. त्यामुळे ह्याच्यावरती पोलॅरिटी इंड्यूस झाली. काय झाली? पोलॅरिटी. आणि ज्याला इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम अटॅच्ड आहे त्याची पोलॅरिटी सगळ्यात काय असणार आहे, जास्त. त्यापेक्षा दुसऱ्या नंबर. समजतंय? येस ऑर नो? सो normally the C2-C1 bond would not be expected to be polar as it is covalent bond between two atoms. C1 C2 मध्ये polarity डेव्हलप व्हायचा संबंध होतच नाही, पण इंडक्शन पोलॅरिटी घुसतंय. काय होते तिथं? पोलॅरिटी घुसते. So the polarity, the covalent bond between two atoms of the same element, yet this bond acquires the polarity because of presence of chlorine atom in the molecule. Chlorine being more electronegative atom, तो काय करतो? The carbon C1Cl bond is polar covalent bond with partial negative charge on chlorine and equal amount of partial positive charge on C1. As C1 is further bonded to C2, the positive polarity of C1 pulls the shared pair of electrons between C2 and C1 bond. C2 and C1 bond. लक्ष इथं त्यावरती निमेश C2 and C1 bond. आणि C2 आणि C1 bond मध्ये जर ओढलं तर as a result of partial positive charge produced on C1 is transferred toward C2, कारण त्यानं C2 कडचे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय केले तर पुल केले. काय केले स्वतःकडे? So this results in the development of still smaller positive charge on C2. In other words, the electron density get displayed towards the chlorine atom, not only along C1Cl but also along C2C1. म्हणजे पोलॅरिटी काय होत जाते, इथं फक्त इंड्यूस नाही होत, इथं पण होत जाते, पण ॲबिलिटी कमी कमी होत जाते. परत एकदा सांगते, किती कार्बन पर्यंत इंडक्टिव्ह इफेक्ट अप्लाय होऊ शकतो? 3. 3च्या पुढे इंडक्टिव्ह इफेक्ट अप्लाय होत, समज में आ रहा है? हा, तुम्ही ते हे काय ते असं दोरी ओढाओढी बघताय का? हा, ओढा दोरी असं पकडलेले असतात, त्याला टग ऑफ वॉर्स मध्ये. हा टग ऑफ वॉर्स मध्ये समोरचा आणि समोरचा सगळ्यात जास्त स्ट्रेंथ लावत असतो, त्यापेक्षा कमी आणि मागची अशी उभारलेलीच असतात बघा स्टाईल मध्ये, काय चाललंय कुणास ठाऊक. हा असं असतं इथं की जी ओढाओढी आहे ती पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बनलाच असणार आहे. चौथ्या कार्बनला काही फरकच पडणार, कारण स्ट्रेंथ कमी येतो. So the arrowhead put in the center of the bond is used to represent the inductive effect, and the direction of arrowhead indicates the direction of permanent electron displacement. See, ही जी काही पोलॅरिटी झाली त्यामुळे Cl कडे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले, मग C1 C2 मध्ये C1 कडे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले. हे परमनंट आहे. काय आहे? कायमच आहे. टेम्पररी परमनंट डिस्प्लेसमेंट आहे. परमनंट डिस्प्लेसमेंट आहे, परमनंट इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. हा कसला इफेक्ट आहे? The direction of arrowhead indicates the direction of permanent electron displacement taken place along the sigma bond in the ground state. So the inductive effect of an influencing group is transferred to the subsequent carbon atoms of the chain C-C bond as it decreases rapidly as the number of intervening C-C bond increases and becomes negligible. बघा, समजलं का? हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन. इथं आहे का इंडक्टिव्ह इफेक्ट? आहे का? हा, त्यांनी काय म्हटलं, सगळ्यात जास्त स्ट्रेंथ +1, 2, 3 सपला, विशेष सपला. यापुढे होणार हा, एरो कोणाकडे जाते? ज्याच्याकडे मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. एरो कोणाकडे जाते? ज्याच्याकडे मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. एरो कोणाकडे जाते? ज्याच्याकडे मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ह्या डायरेक्शनला, क्लोरीनकडे. कोणाकडे? क्लोरीनकडे. कोणाकडे? आता the direction of inductive effect of a bonded group depends upon whether electron density of the bond is
withdrawn from the bonded carbon or donated by the bonded carbon. According to this ability की तो इलेक्ट्रॉन शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःच देणार समोरच्याकडून कार्बन समोरच्याकडे देणार का समोरच्याकडून. According to this ability, substituents are either classified as electron withdrawing किंवा electron donating with respect to what? हायड्रोजन. एक सोप्या भाषेत सांग, जेवढे काही नेगेटिव्हली चार्ज्ड स्पीशीज आहेत किंवा ज्याच्याकडे मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सगळे मायनस आय इफेक्ट दाखवतात. काय दाखवतात? कारण जेव्हा ते कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्म करतात त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे ते शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतात. आणि जे अल्काइल ग्रुप्स आहेत, कोणते ग्रुप्स आहेत? मग तो मिथाइल असू दे, इथाइल असू दे, सेकंडरी असू दे, टर्शरी असू दे, ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत. ते स्वतःच शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन समोरच्याकडे ढकलत असतात, देतात, डोनेट करतात म्हणजे ढकलतात. कंप्लीट ब्रेकिंग होत. So in the above example, the electron displacement takes place towards the chlorine. This means chlorine is withdrawing. So electron density from carbon chain is electron withdrawing. The chlorine is said to exert an electron withdrawing effect. ज्याला आपण काय म्हणतो? Negative inductive effect. Some other groups having minus I effect is नायट्रो, कारण NO2 मायनस असतं, CN मायनस असते, COOH असतं, COOR असतात आणि OR, कारण O ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम आहे. कसला ऍटम आहे? कसा ऍटम आहे? मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. OAR मध्ये फक्त O कडे लक्ष द्या. O इज ऑक्सिजन, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. इतर रेझोनन्स वगैरे असते ते नंतर बघूया आपण. ऑन अदर हँड कोणते ग्रुप्स? अल्काइल ग्रुप्स मिथाइल, इथाइल अँड प्रोपाइल आर कन्सिडर्ड ऍज एक्झर्टिंग इलेक्ट्रॉन रिलीजिंग इफेक्ट, म्हणजे स्वतःचे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ते समोरच्याकडे देतात. सो इट इज हॅव्हिंग प्लस आय इफेक्ट ऑन द कार्बन चेन, म्हणून त्यांच्यामध्ये कसला इफेक्ट आहे? प्लस आय इफेक्ट. कसला इफेक्ट आहे? हे दोन समजले का? येस ऑर नो पॉइंट्स? ओके, ठीक आहे.